पुढच्या बातमीकडे अमरावती महापालिकेवर महिला राज पाहायला मिळतोय। निवडून आलेल्या 45 महिला नगरसेवक आहेत। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांनी यावेळी बाजी मारली। पुरुषांना 42 जागांवरच समाधान मानावं लागलंय। अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागांमधल्या 87 जागांसाठी निवडणूक झाली आणि ज्यामध्ये तब्बल 45 महिला नगरसेवक निवडून आले। पुरुषांपेक्षा महिलांचं संख्याबळ जास्त झाले। या निवडणुकीमध्ये 42 पुरुष नगरसेवक निवडून आले। आरक्षणामध्ये 87 पैकी 44 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमाती 1 आणि इतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 12 अशा जागांचा समावेश होता। आरक्षित जागांच्या तुलनेमध्ये एक जास्त जागेवर महिला निवडून आल्यानं एकूण संख्या 45 वर पोहोचली। त्यामुळे पुरुषांना 42 जागांवरच समाधान मानावं लागले। त्यामुळे आता अमरावती महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे। तर अमरावती महापालिकेवर यंदा महिला राज पाहायला मिळतोय, कारण तब्बल 45 जागांवर महिला निवडून आल्या। 45 महिला नगरसेवक यंदा झालेले आहेत, तर केवळ 42 पुरुष नगरसेवक निवडून आले। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती देत आहेत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, खरं तर महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण तब्बल 45 जागांवर महिला नगरसेवक निवडून आलेत। निश्चितच खरं तर कल्याणी अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांनी बाजी मारली आणि महिला राज या ठिकाणी पाहायला मिळाला। एकंदरीत जर बघितलं तर 22 प्रभागांमध्ये 87 जागेसाठी निवडणूक झाली आणि ज्यामध्ये तब्बल 45 महिला ज्या आहेत ते निवडून आले। पुरुषांपेक्षा महिलांची संख्याबळ जी आहे ती जास्त आहे। एकंदरीत जर बघितलं तर 50% आरक्षण होतं, त्यामध्ये 44 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या आणि 45 जागांमध्ये महिला निवडून आले। त्यामुळे यावेळी निश्चितच अमरावती महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे। महिलांसाठी खरं मोठी आनंदाची बातमी आहे। मागच्या वेळेच्या तुलनेत जर बघितलं तर यावेळी महिलांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कदाचित यावेळी अमरावती महानगरपालिकेवर महिला महापौर सुद्धा असू शकतात। कल्याणी, नक्कीच सुरेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी। तर अमरावती महापालिकेवर आता महिला राज पाहायला मिळतोय। महिलांनी यावेळी जवळपास 45 जागा जिंकल्या।